आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत. देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #19. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत. देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. नमस्कार श्रोते हो मंडळी, देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 या आजच्या भागात बोलणार आहोत, ज्याचा थेट संबंध आपल्या आजच्या माहितीच्या युगाशी आहे. हो, देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 या 90 वर्षांच्या वाटचालीचा आढावा आपण आज या मालिकेत घेत आहोत. अत्यंत रोचक प्रवास इथं उलगडला जाईल. चला तर मग श्रोते हो, जाऊया 90 वर्षांपूर्वीच्या काळात. हो ना मंडळी, आज आपण मोबाईलच्या युगामध्ये वावरतो. हो इंटरनेट, मोबाईलवर अगदी सहज रेडिओ ऐकता येतो. हो ना. पण विचार करा, 90 वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटचा किंवा मोबाईलचा लवलेशही नव्हता, तेव्हाचा काळ कसा असेल? तो काळ पूर्णपणे वेगळा होता. लोक एका मोठ्या लाकडी पेटीभोवती म्हणजेच रेडिओ भोवती तासनतास जमायचे आणि रेडिओ ऐकत असायचे. अगदी खरंय. आज आपण एका क्लिकवर जगाशी जोडलं जातो. हो ना. पण त्यावेळी लोकांचा खरा दोस्त रेडिओच तर होता. आजच्या या भागाचा मुख्य उद्देश म्हणजे आकाशवाणी या अत्यंत मोठ्या आणि शिस्तबद्ध सरकारी यंत्रणेचा जन्म नेमका कसा झाला याचा वेध घेणं आवश्यक आहे. आणि आकाशवाणी म्हटलं की एक खूप मोठी विशाल सरकारी इमारत, खूप कर्मचारी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ना श्रोते हो. हो, मलाही अगदी असंच वाटायचं. एवढ्या मोठ्या सरकारी संस्थेची सुरुवात एखाद्या भव्य योजनेतून झाली असावी. पण जेव्हा मी हे वाचन केलं तेव्हा मला एक वेगळाच धक्का बसला. या विशाल सरकारी यंत्रणेचा आणि तिच्या सुरुवातीच्या त्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा विरोधाभास खरंच थक्क करणार आहे. हो, तोच तर या गोष्टीचा मूळ गाभा आहे. श्रोत्यांना हे ऐकताना नवलच वाटेल की एवढा मोठा राष्ट्रीय संवादाचा कणा निर्माण कसा झाला बरं. हा अत्यंत लहान आणि पूर्णपणे अपयशी ठरलेल्या प्रयोगातून सुरू झाला होता. बाप रे, अपयशी प्रयोग? हो, म्हणजे एखाद्या स्टार्टअप सारखं नाही का? अगदी तसंच. आकाशवाणीचं आजचं हे विशाल रूप समजून घ्यायचं असेल ना श्रोते हो, तर आपल्याला त्याच्या सुरुवातीच्या त्या खाजगी बीजाकडे जावं लागेल. अच्छा, म्हणजे सुरुवातीला हे सरकारी नव्हतं तर? अजिबात नाही. तुम्ही मघाशी म्हटल्याप्रमाणे ही कथा अगदी आजच्या काळातल्या एखाद्या स्टार्टअप सारखीच आहे. जून 1923चा तो काळ होता. 1923 म्हणजे बघा, रेडिओला 100 वर्षाचा वर झाले. हो. आपण तर 90 वर्षांची गोष्ट करतोय. ते कसं? हो, अगदी खरंय. मी त्याची निर्मितीच सांगते बर का, ऐका. जून 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेनं मुंबईतल्या एका छोट्याशा खोलीतून आपलं पहिलं प्रसारण सुरू केलं. हा एक अतिशय लहान आणि प्रायोगिक प्रयत्न होता त्यांचा. एका खोलीतून? कमाल आहे बुवा. हो ना. मग त्यानंतर हळूहळू कलकत्ता आणि मद्रास क्लब सुरू झालेत. पण खऱ्या अर्थानं व्यावसायिक सुरुवात झाली ती जुलै 1927 मध्ये. 1927 मध्ये नेमकं झालं तरी काय? ऐका ना, तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, ज्याला आपण IBC असं देखील म्हणू शकतो, या खाजगी कंपनीच्या मुंबई स्टेशनचं खूप मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं. अच्छा, म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही प्रायव्हेट कंपनी होती तर? हो, पूर्णपणे खाजगी आणि तंत्रज्ञान पण अगदीच नवीन होतं. पाश्चात्य देशात म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेत रेडिओ ब्रॉडकास्टिंग खूपच वेगानं वाढत होतं. तिथं हे तंत्रज्ञान हातोहात खपलंही जात होतं.
मग भारतातही तसंच झालं असेल ना? नाही, इथंच तर खरी गोम आहे. भारतात केवळ 3 वर्षात म्हणजे 1 मार्च 1930 रोजी ही IBC कंपनी पूर्णपणे बंद पडली. बापरे, अवघ्या 3 वर्षामध्ये त्यांना थेट गाशा गुंडाळा लागला की. हो, त्यांची आर्थिक अवस्था इतकी वाईट झाली की त्यांना कंपनीचं कामकाज पूर्णपणे थांबवावं लागलं. ब्रॉडकास्टिंग सुरू करणं हा अत्यंत खर्चिक व्यवसाय होता. म्हणजे स्टुडिओ उभारणं हम्म. इत्यादी सगळं सगळं करणं. हो ना. आणि त्यासाठी लागणारी तांत्रिक उपकरणं परदेशातून मागवणं, या सगळ्यांसाठी प्रचंड मोठ्या भांडवलाची आवश्यकता होती. त्या काळी जाहिराती तर नसतीलच. नाही, मग पैसे कसे मिळायचे? हे बघा, महसुलाचे फक्त 2च मार्ग होते. एक म्हणजे रेडिओ सेटची विक्री आणि दुसरं म्हणजे त्या रेडिओसाठी द्यावं लागणारं वार्षिक परवाना शुल्क. अच्छा, म्हणजे रेडिओ घेण्यासाठी पैसे द्या हम्म. आणि ते वापरण्यासाठी सरकारला दरवर्षी लायसन्स फी पण हो द्या. ना, अगदी बरोबर. आणि 1920च्या दशकात भारतात रेडिओ खरेदी करणं ही काही साधी गोष्ट नव्हती बरं का. ती अत्यंत महागडी आणि चैनीची गोष्ट समजली जायची. सामान्य भारतीय माणसाच्या आवाक्यात हे यंत्र अजिबात नव्हतं. अजिबात नाही. मग साहजिकच रेडिओ घेणारे लोक खूप कमी असतील नाही का? अहो, अगदी मोजकेच म्हणा ना. श्रोते मर्यादित राहिले आणि श्रोते मर्यादित म्हणजे रेडिओची विक्री ही कमी. विक्री कमी म्हणजे त्यातून मिळणारा महसूल आणि परवाना शुल्कही कमी. म्हणजे खर्च डोंगरा एवढा हो, आणि उत्पन्न मात्र राई राई एवढं. एवढं. हा, म्हणजे कंपनी बुडाली तर. हो ना. मग इथं तर रेडिओचा विषय संपायलाच हवा होता. भारतामध्ये कंपनी बंद पडली म्हणजे हो, रेडिओ बंद पडला. तसं व्हायला हवं होतं. पण इथं एक मोठं आणि अनपेक्षित वळण येतं. काय झालं? अहो, कंपनी बुडाली म्हणजे रेडिओ तिथंच संपायला हवा होता की नाही? हो ना. बरोबर ना? पण जे मोजके श्रोते होते ना, ते अत्यंत जबरदस्त आणि प्रभावशाली होते. अच्छा, म्हणजे ते VIP लोक असतील नाही का? नक्कीच. राजघराण्यातील लोक, मोठे उद्योगपती, ब्रिटिश अधिकारी आणि या प्रभावशाली लोकांच्या जनक्षोभामुळं सरकारला एका वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागलं. म्हणजे या लोकांनी सरकारवरती दबाव आणला तर. हम्म. आणि या दबावामुळं ब्रिटिश सरकारला, ज्यांना या रेडिओ प्रसारणात अजिबात रस नव्हता ना, ते नाईलाजानं या प्रक्रियेत ओढले गेले. काय सांगताय? हम्म. म्हणजे सरकारला स्वतःहून रेडिओ सुरू करायचा नव्हता. मुळीच नाही. त्यांना ही अगदी डोकेदुखीच वाटत होती हो. पण श्रोत्यांच्या रेट्यामुळं त्यांना नाईलाजानं गुंतवणूकदार बनावंच लागलं. हा तर आणखी एक धक्का आहे. हम्म. मला वाटायचं सरकारनंच हा मोठा प्रकल्प आणला असेल. तसे नाहीये. 1 एप्रिल 1930 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस म्हणजेच ISBS या नावानं सरकारनं 2 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर याची जबाबदारी स्वीकारली. बरं, म्हणजे मग त्यांनी 2 वर्षांसाठी एक प्रयोग म्हणून हे हाती घेतलं. हो. आणि तुम्हाला माहितीये का, त्यांनी हे काम सुरुवातीला कोणत्या विभागाकडे सोपवलं असेल बरं? अर्थातच माहिती आणि प्रसारण विभाग, नाही बरोबर हो, ना? नाही. त्यांनी हे काम उद्योग आणि श्रमरोजगार विभागाकडे सोपवलं. काय? इथंच खरी रंजक गोष्ट समोर येते. थोडं विचित्र नाही का वाटत? हो ना, वाटते हो. म्हणजे तत्कालीन प्रशासनानं रेडिओ स्टेशनला एखाद्या कापड गिरणी किंवा सिमेंटच्या कारखान्यासारखं समजलं होतं का यांना? हो ना. जर आपण ह्याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर प्रशासनाची तत्कालीन मानसिकता आपल्याला लगेच लक्षात येते. हो. सरकार रेडिओकडं माहितीचं किंवा संवादाचं माध्यम म्हणून बघतच नव्हतं मुळी. मग काय म्हणून बघायचे ते? त्यांच्या दृष्टीनं ते केवळ एक तांत्रिक यंत्र होतं. मोठे ट्रान्समीटर आहेत, तारा आहेत, इंजिनियर्स घाम गाळून ते चालवत आहेत. म्हणजे हा एक तांत्रिक उद्योग आहे, हो. असा त्यांचा सरळ साधा समज होता. बापरे, म्हणजे रेडिओची ताकद काय आहे हे त्या ब्रिटिश सरकारला सुरुवातीला कळलंच नव्हतं. नाही ना. त्यांनी त्याला कारखान्यासारखी वागणूक दिली म्हणजे. हो ना. पण हा दृष्टिकोन कायम राहिला नाही बरं का. हम्म. इथूनच प्रशासकीय दृष्टिकोनातील स्थित्यांतराचा प्रवास सुरू होतो. म्हणजे कधीतरी त्यांना साक्षात्कार झालाच म्हणायचा. एका कारखान्यासारखी वागणूक मिळणाऱ्या रेडिओचं महत्व प्रशासनाला कसं आणि
केव्हा समजलं? जसा जसा काळ पुढे गेला की नाही तसं प्रशासनाला जाणवलं की हे केवळ एक तांत्रिक यंत्र किंवा लोखंडाचा डबा नाहीये. हम्म. हे झपाट्यानं माहिती पोहोचवणारं अत्यंत वेगवान आणि ताकदीचं माध्यम आहे. यातून निघणारा आवाज थेट लोकांच्या घराघरात आणि मनापर्यंत पोहोचतोय. हो, खरंय. हम्म. सरकारनं शेवटी रेडिओचं खरं सामर्थ्य ओळखलं, हो, असंच म्हणता येईल ना? अगदी छान उपमा दिलीत बघा तुम्ही. आणि या जाणीवेतूनच मे 1932 मध्ये सरकारनं एक ठाम निर्णय घेतला. हम्म. त्यांनी ठरवून टाकलं की हा विभाग आता कायमस्वरूपी स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा. हा काही केवळ 2 वर्षांचा तात्पुरता प्रयोग राहणार नव्हता. अच्छा, म्हणजे 1932 मध्ये त्यांना खात्री पटली, हम्म. हे माध्यम आपल्याला हवंच आहे. हो, आणि त्यानंतर त्यांनी संस्थात्मक बांधणीला देखील सुरुवात केली. मार्च 1935 मध्ये कंट्रोल ऑफ ब्रॉडकास्टिंग हे एक स्वतंत्र आणि महत्त्वाचं पद निर्माण करण्यात आलं. आणि ऑगस्ट 1935 मध्ये लिओनेल फिल्डेन हे पहिले कंट्रोलर म्हणून भारतात आले. हम्म. हा काळ खऱ्या अर्थानं या संस्थेच्या उभारणीचा होता. रेडिओला आता करमणुकीच्या आणि तांत्रिक साधनाच्या पलीकडे जाऊन सरकारच्या नजरेमध्ये एक वेगळं हो, आणि हो. मानाचं स्थान मिळालं आणि होतं. मग तो ऐतिहासिक दिवस आला असेल ज्या दिवशी ऑल इंडिया रेडिओ हे नाव मिळालं. अगदी बरोबर. हो ना. 8 जून 1936 रोजी या इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं अधिकृत नामकरण झालं ऑल इंडिया रेडिओ. हो. नंतरच्या काळात म्हणजे 1957ला याचं नाव आकाशवाणी असं बदललं गेलं. हो, 8 जून 1936 म्हणजे एका डबघाईला आलेल्या प्रयोगाचं रूपांतर आता एका दमदार राष्ट्रीय परिचयात झालं होतं. बघा, आणि पुढे जाऊन 1937 मध्ये हे काम संचार विभाग म्हणजे कम्युनिकेशन डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आलं. हो, हे मात्र खूपच योग्य वाटतंय. हा, हम्म. उद्योग विभागापेक्षा संचार विभाग नक्कीच बरा, हो की अगदी नाही? बरोबर. आणि सरते शेवटी 1941 मध्ये माहिती आणि प्रसारण विभाग म्हणजे ज्याला आपण आज इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असं म्हणतो, तो विभाग तयार करून ही संपूर्ण जबाबदारी तिथं सोपवण्यात आली. अखेर रेडिओला त्याचं हक्काचं घर मिळालं तर. हो ना. आता सगळी प्रशासकीय घडी बसली होती. हम्म. स्टुडिओ सुरू झाले होते. हो. सगळं कसं शांततेत आणि सुरळीत सुरू होतं. हो, पण जेव्हा सर्व काही शांततेत सुरू असतं ना, तेव्हाच नियती काहीतरी वेगळा खेळ मांडते. म्हणजे काय झालं? इथंच एक जागतिक संकट उभं राहिलं, ते म्हणजे दुसरं महायुद्ध. आणि या एका संकटानं रेडिओची भूमिका एका रात्रीत आमूलाग्र बदलून टाकली. दुसरं महायुद्ध? पण महायुद्ध आणि भारतातील रेडिओचा काय संबंध? युद्ध तर युरोप आणि जपानमध्ये सुरू होतं ना. हो, तुमचं बरोबर आहे. पण यामुळं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. संकटाच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्देश कसा पूर्णपणे बदलतो ना, हे इथं पाहायला मिळतं. युद्ध सुरू झालं आणि रेडिओचा जो काही शांत आणि संथ विस्तार सुरू होता, तो आता अत्यंत वेगानं होऊ लागला. अच्छा, म्हणजे युद्धाच्या गरजेपोटी. हो, कालपर्यंत जो रेडिओ फक्त गाणी, करमणूक आणि दिवसातून थोड्याशा बातम्या देण्याचं काम करत होता, हम्म. मग तो अचानक राष्ट्रीय सुरक्षेचं मुख्य अस्त्र बनला. चक्क राष्ट्रीय सुरक्षेचं अस्त्र. हो ना. एका घरातील मनोरंजक मित्राकडून थेट राष्ट्रीय सुरक्षेचा सेनापती हम्म. अशी बदललेली भूमिका होती तर. अगदी तसंच. कारण युद्धकाळात माहिती हीच सर्वात मोठी ताकद असते. शत्रूच्या हालचाली काय आहे, हवाई हल्ल्याचा काही धोका आहे का, सरकारचे तातडीचे आदेश काय आहे, हे सर्व लोकांपर्यंत वेगानं पोहोचवणं तितकंच आवश्यक होतं. आणि त्या काळामध्ये रेडिओपेक्षा वेगवान दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं नाही ना. हो, तुमचं बरोबर आहे. आणि केवळ माहिती देणं नाही, तर शत्रूच्या खोट्या प्रचाराला उत्तरं देणं बरोबर. आणि घाबरलेल्या जनतेला दिलासा देणारे हे संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी रेडिओचा वापर होऊ लागला. हम्म. जनजागृती आणि सुरक्षेसाठी रेडिओ हाच खऱ्या अर्थानं देशाचा संवादाचा खरा कणा बनला. कमाल आहे. हम्म. म्हणजे ज्या तंत्रज्ञानाला सुरुवातीला ब्रिटिश सरकारनं नाकं मुरडली होती, तेच तंत्रज्ञान त्यांना युद्ध काळामध्ये तारणहार वाटू हो. लागलं, नाही का? मग आणि युद्धामुळं करमणुकीचं साधन
थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या माध्यमात बदललं गेलं. मंडळी, जर आपण आजच्या या चर्चेचा सारांश काढला तर हा प्रवास खरोखर अंगावर काटा आणणार आहे. हो ना. जून 1923 मध्ये मुंबईतल्या एका छोट्या खोलीत छोटासा प्रयोग. हो. त्यानंतर त्या IBC कंपनीचं भयानक आर्थिक अपयश, कंपनीचं गाशागुंडाळणं, हो ना. मग मोजक्या श्रोत्यांच्या दबावामुळं नाईलाजाने का होईना पण सरकारनं केलेला प्रवेश. हो, आणि हळूहळू झालेलं स्थित्यांतर 8 जून 1936ला मिळालेलं ऑल इंडिया रेडिओ हे दिमाखदार नाव. शेवटी दुसऱ्या महायुद्धामुळं करमणुकीच्या साधनाचं राष्ट्रीय सुरक्षेच्या मुख्य प्रवाहात झालेलं रूपांतर, त्यानंतर भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, बरोबर. इथपर्यंतचा हा प्रवास आहे. माहितीच्या युगामध्ये आपण वावरतो, हो ना. इंटरनेटच्या महाजालात आहोत. हो. त्याचा पाया या अशाच अडथळ्यांमधून आणि जागतिक संकटांमधून पार पडलेल्या ऐतिहासिक प्रवासात रचला गेला आहे. अगदी 100% खरं आहे तुमचं. आणि याच संदर्भातून एक विचार आज आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जात आहोत. कोणता विचार? ऐका, जर दुसऱ्या महायुद्धासारख्या एका जागतिक संकटानं रेडिओला निव्वळ मनोरंजनाच्या साधनातून थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि माहितीच्या अत्यंत महत्वाच्या प्रवाहात आणलं असेल तर आजच्या काळात जगावर ओढवणारी संकट म्हणजे समजा उद्या एखादी नवीन महामारी आली, हो किंवा भीषण जागतिक सायबर युद्ध सुरू हो झालं, ना. तर सध्या कोणत्या मनोरंजनाच्या तंत्रज्ञानाला उद्याच्या सर्वात महत्वाच्या आणि अनिवार्य साधनामध्ये बदलता येईल? श्रोते हो, आजच्या या सखोल चर्चेत आज आपण आता इथेच थांबूया. आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते श्रीराम साळुंखे यांचं मनोगत. माझं नाव श्रीराम सखाराम साळुंखे, राहणार खेडगाव, तालुका चाळीसगाव. माझा जन्म 1/8/1931. शिक्षण पाचवण्याचं झालं 1950 साली. मी 7वी पास झालो. त्यावेळेस म्हणजे हा जिल्हा मागासलेला होता निजामशाहीचा. त्यावेळेस तिथं शाळा नव्हत्या म्हणून शाळेचे नवीन भरती केली. ती आम्हाला इकडे दोन्ही जिल्ह्यात अर्ज पाठवले. 1960 साली शिक्षक म्हणून नेमणूक झाली. पहिला पगार म्हणजे 14/12/60ला ट्रेनिंग एक्सचेंजवर माझ्या नेमणूक झाली. नंतर 14/12/60ला क्लेज याच्यावर नेमणूक झाली, जेथून सर्व्हिस झाली. तेव्हा मी पहिला पगारावर रेडिओ घेतला, बुस रेडिओ. त्याच्यावर त्यांचे भाषण त्यांचं ऐकलेलं आहे. घरचे लोकांचे वडील माझे त्या सर्व्हिसला लागायच्या अगोदर म्हणजे 1950 सालीच माझे वडील वारलेले होते. मी 10 वर्षापर्यंत मजुरी केली आणि नंतर 1960ला मी सर्व्हिसला लागलो. मग जबरदस्त कोणीच नव्हतं, मी कोणाला विचारणार. म्हणून मी पहिलाच पगारावर रेडिओ घेतला. नागपूर, मुंबई, पुणे केंद्र बातम्या, जाहिराती, मनोरंजन कार्यक्रम जे व्हायचे ते रचायचे. मी 6 वाजेला मारुतीच्या पारावर जाऊन बसलो आणि तिथं रेडिओ घेऊन मग ते लोक तिथं ऐकायला येत. लोक बी यायचे आणि मुलांचं बी विद्यार्थ्यांचा बी जमा होत. तसं त्याच्या मुलांना बालगीत वगैरे जे रेडिओ द्यायचे तेच त्याच्या मुलांना सांगायचं आणि कार्यक्रम मुलांना शिकवायचा. शिक्षकच मानला जाईल रेडिओ. हा, कामगार साहेब ऐकलेलं आहे. 62ला युद्ध झालं, नंतर 65ला युद्ध सुरू झालं, नंतर 71ला सुरू झालं. कार्यक्रम यायचे देशभक्ती, वंदे मातरम, म्हणजे 83-84च्या दरम्यान ही TV आली. या TVवर बातम्या, गीते, जाहिराती वगैरे सगळे हे याच्यावर ऐकत असतो. रेडिओ साथीदार आहे. हा रेडिओ पेक्षा मी 5 वर्षांनी मोठा आहे. हा रेडिओ माझा साथीदार आहे. माझं 1961ला लग्न झालं. एवढं की प्रगती झाली माझी. 6 वाजेला बातम्या ऐकायचा. इतर बातम्या म्हणजे सगळी माहिती त्याच्यात मिळत होती. कुठे काय झालं, कुठे कसं हे झालं, हे पक्ष यांची माहिती सगळं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे होणारे प्रकार पक्षांचे आणि राज्याचे
माहिती जी मिळते. श्रीराम साळुंखे यांचं मनोगत आपण ऐकलं. पुढच्या भागात आपण स्वातंत्र्य मिळालेल्या भारतीयांसाठी आकाशवाणीनं बजावलेली भूमिका समजावून घेऊया. भेटूया तर मग पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. लेखकासह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र